च्या नावानं दे ग माय, सीओच्या नावानं दे ग माय, कलेक्टरच्या नावानं दे ग माय, विभागीय आयुक्ताच्या नावानं दे ग माय, इंजिनियरच्या नावानं दे ग माय, घरकुलासाठी पैसे दे ग माय. बाबा देव आहे दिले बाबा. नंबरला तुझे मारत होते लिंक काढून टाक. आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो. भीक मागायला काय ती परमिशन लागेल बाबा. देवाबा 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 कोणासाठी देवाबा. व्हिडिओच्या नावानं दे साहेब. देव आहे 2 रुपये देव आहे घरकुलासाठी. हो साहेब सुटा बुटाला उभं राहिलं का माय दे ग आता इथं काही मागायची नाही आपल्याला. आपण देव आता देऊ. सगळेजण आहे ना माहिती का त्यामुळे इंजिनियर काय म्हणते 17 जणांना पैसे टाकले बाकीचे दाबून म्हणते काय म्हणते आम्हाला 20 मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे. आणि घर आता कंप्लीट झालं 2-4 महिने झाले. आम्ही म्हणलं ग्रामसभेचा ठराव देतो नाही म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार म्हणते. नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं 25,000 दे म्हणते तुला पैसे टाकून. आता हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर चुकीचं आहे का. घरतून गावण्याला लावलं मोदी साहेब सगळ्यांना फुकटमध्ये निवडून द्यायला लागले आणि आता असे पैसे. हां पहिला हप्ता सगळ्यांना दिले 60 जणांना. पुणे तालुक्यात असा विषय झाला. ते रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते 20,000 रुपये मागते. गरीब शेतकरी उदाहरण बांधून टाकलं तुम्ही द्यायला झालं. मी म्हणलं पैसे जमा करून देतो 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो ते काही येणार झालं. तुम्ही काय करा आमचे ठेवायचे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला पाया पैसा तिकडे आमचं एक निवेदन पाठवतोय आपल्याला 1-2-4 ओळी निवेदन तयार करून तुम्हाला देतो. एक फोटो घेऊन टाकू सर आपण. एक टोकरीला फक्त हात लावा एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं. हो सर 4 घंट्यापासून जमा केलं. हो सगळे घेणारे फोटो मागे